नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात माय मराठी न्यूज। आज संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करतोय। या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी इंद्रायणी तीरावर दाखल झालेत। मात्र राज्यभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक वारकऱ्यांना वेळेत आळंदीपर्यंत पोहोचणे शक्य झाले नाही। त्यातच आळंदीतील बदललेल्या नियोजनामुळे अनेक वारकरी आणि भाविकांना पुण्यातूनच माऊलींच्या पालखीसोबत वारीत सहभागी व्हावे लागतंय। वारकरी बालाजी बाबूराव पंचाळ यांनी सांगितले की त्यांच्या कुटुंबात आजोबांपासून वारीची परंपरा असून ते सलग 5व्या वर्षी वारी करत आहेत। वारी म्हणजे भक्ती, आनंद आणि विठ्ठल नामाचा अखंड उत्सव असून हरे मुखे म्हणा हा संदेश प्रत्येक वारकऱ्याला नवी ऊर्जा आणि जीवनाची प्रेरणा देतो, असं त्यांनी म्हटलंय। तर वारकरी सचिन सुरेशराव फुलारी नायगावकर यांनी सांगितले की मुसळधार पाऊस आणि इंद्रायणी तीरावरील परिस्थिती यामुळे आळंदीतील प्रस्थान सोहळ्याला प्रत्यक्ष जाता आले नाही। मात्र पुण्यातूनच माऊलींच्या पालखीसोबत पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करताना भक्तिमय वातावरणाचा अविस्मरणीय अनुभव घेता आल्याने आपल्याला आनंद होत असल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी त्यांनी विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा हा अभंग सादर करत विठ्ठल भक्तीची भावना व्यक्त केली। माय मराठी न्यूजसाठी गणेश वाळुंज, आळंदी। नमस्कार मॅडम, माझं नाव आहे सचिन सुरेशराव फुलारी। मी आहे नायगावचा, नांदेड जिल्ह्याचा प्रॉपर। आजपासून जे वारीला सुरुवात होत आहे ते आम्ही हेच भाग्यच म्हणतो की भाग्य म्हणतो एका याच्यानं आम्हाला दुःख वाटते। तसं ते पण आम्ही आळंदीला गेल्याशिवाय, प्रस्थान झाल्याशिवाय, माऊलीच्या पालखीसोबत आल्याशिवाय आमचं मन भरून येत नव्हतं, मन भरून आल्याशिवाय राहत नव्हतं। मला खूप दुःख होते की आम्ही माऊलीचं प्रस्थान बघू शकलो नाही। पावसानं असा पाऊस झाला की अक्षरशः माऊलीचे जे नदी आहे ते 2 इंद्रायणी नदीवर सगळे 2 पूल वाहून गेले। त्या पुलाच्या वरतून पाणी चाललेलं आहे। त्यामुळं आम्हाला असं दुःख होतं की त्यानंतर आम्ही आळंदीला नाही गेलो। मुख्यमंत्रीच्या आदेशानं, माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही पुण्यामध्ये मुक्काम केलो आणि याच्यानंतर पुण्याहून माऊलीची जे पालखी येते आळंदी त्याच्यामध्ये सहभाग होऊन आम्ही माऊलीच्या पालखीसोबत पंढरपूरच्या दिशेनं निघत आहोत। वारीचा आनंद असं सांगण्याचं एक तात्पर्य आहे की या वारीमध्ये जे वारकरी येतात त्यांच्यामध्ये जे वारीचा आनंद असतो त्या वारीमध्ये एकदम असं छान असं वातावरण होते। आजपर्यंत कुठल्याही वारकरीला कोणत्या पण असा महाराष्ट्रामध्ये अशी जत्रा कुठे पण होत नाही, ते म्हणजे पंढरपूरची वारी, आळंदीची आखाडीची वारी असते। त्या वारीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात सहभागी लोकसंख्या असतात। गोर गरीब, दुबळे, अनाथ, सर्व धर्म समभाव अशी माऊलीची आळंदीची पालखीची एक परंपरा आहे की सर्व धर्म समभाव असं या माऊलीच्या आळंदीच्या वारीला कुठल्याही प्रकारचं आमंत्रण नसते। स्वतः माऊली भक्त जे वारकऱ्याचा स्वतः भक्त आपल्या मनाप्रमाणे त्याच्या वारीमध्ये सहभाग होऊन आळंदीच्या वारीने वारी करायला जगलं। त्या वारीमध्ये गायनाचा आनंद खूप मोठ्या छान असते। संगीत, भजन, कीर्तन वगैरे छान पडतं। त्यामध्ये मी एक गीत गाणार, ते छोटंसं मजा ऐकणार। विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा। असं रंगीन संगीतमध्ये आनंदामध्ये आम्ही आळंदीच्या दिशेने पंढरपूरच्या दिशेने जातो आणि विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ लागली आम्हाला। बस। बापूराव पंचाळ, कोलंबी, तालुका नायगाव, जिल्हा नांदेड। आणि मी म्हणजे आमच्या आजोबापासून आमची वारी चालू आहे। आता सांगता येणार नाही म्हणजे किती वर्षापासून करतो काय नाही, म्हणजे आजोबापासूनच आहे। आजोबाजी त्यानंतर वडिलांनी केली, वडिलाच्या नंतर मी पण सुरुवात केली। म्हणजे माझं पायवारीचं हे 5वं वर्ष चालू आहे। आणि याच्या अगोदर 2023मध्ये लग्न झाल्यानंतर एक पहिली वारी झालेली आहे आणि त्यानंतर हे 5वी वारी आहे। या 5 वर्षामध्ये 5वी वारी आहे आणि फार आनंद वाटतो आम्हाला या वारीमध्ये। म्हणून आम्हाला दरवर्षी वारीला जरी येणं केलं तरी आम्ही पंढरपूरला जातो। पंढरपूरला दरवर्षी जातात दरवर्षी जातात। आणि आळंदीची वारी किती वारी तुमची? आळंदीची म्हणजे 5वी आहे। 2023ला पहिली सुरुवात झालेली आहे, म्हणजे लग्न झालेल्या वर्षी। लग्नाच्या नंतर आता 5वी वारी चालायची। माऊलींसाठी काय 2 अभंगाच्या ओळी म्हणतात? हां, चांगलं वाटतं। बोला ना, एखाद्या अभंगाच्या 2 ओळी बोला। देवाचे हे वारी उभा क्षण बरी, त्याने मुक्तीची आधी साधी लिहा। म्हणजे आपल्याला हे साधून घ्यायचं आहे, सगळं काय प्रेम साधून घ्यायचं आहे आपल्याला। या वारीचा आनंद साधून घ्यायचा आहे। आणि म्हणजे आनंद असा होतो की
ते भानच राहत नाही आपण काय करायला काय नाही म्हणजे नाचणं उड्या मारणं म्हणजे फार आनंदी आनंद वाटतो. ऐका ना मग तुम्ही वारीला आले ह्या वारीमध्ये इथून मागं पाऊस होता का आता पाऊस असा नाही नाही असा तर पाऊस आम्ही आमच्या म्हणजे आम्हाला तर माहिती नाही आमचं वय आता हे माझं वय म्हणजे 47 वर्ष वय आहे. त्या 47 वर्षामध्ये असं कधी आम्ही पाहिलं नाही. आळंदीला गेल्याशिवाय आम्हाला वारी झाल्यासारखं वाटत नाही. आता आम्हाला वाटू लागलं की बाबा असं कसं झालं आम्हाला वाईट वाटायलं फार वाईट वाटलं. मग आम्ही त्याच्यामुळं आम्ही म्हणजे आजचा पहिला दिवस आहे पुण्यामध्ये. आता इथून आपल्याला प्रवास करायचा आहे. प्रवास सुखरूप व्हावा आणि सुखरूप आपण घरी ऐका आपल्याला वारीला जात आहे तुम्हाला आज पहिल्यांदा पाऊस आढळला आहे ना. हां इथून मागं पाऊस होता कसा वाटला जाताना नाही नाही असा पाऊस कधीच झाला नाही बघा. हां हे पहिलाच वर्ष झालेत पाऊस भरपूर झालेत. मात्र आळंदीमधून असं कधी घडलं नाही. आळंदी ते पंढरपूर वारी झालेली आहे. मात्र ही पहिलीच वेळेस वडलं सुद्धा म्हणतात पहिलेच वेळेस तेव्हा हे असं कधीच घडलं नाही. आणि आपल्या देखत बी झालं नाही आपल्या समोर बी झालं नाही. आणि फार म्हणजे आम्हाला आता ते क्षण आपल्याला वाईट वाटू लागलं बघा. आळंदीला जायचं आळंदी म्हणजे आपल्याला पालखीचा आनंद घ्यायचा होता ते आपल्याला पुरेपूर आनंद मिळाला नाही. आणि इथून पुढे आता जायचं आता पंढरपूरला.